नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. बघा मंडळी, नवरात्राला सुरुवात झाली आहे. नवरात्रामध्ये आपण आई भगवतीची अनेक सेवा करत आहोत, पूजा अर्चा करत आहोत. आपल्या घरामध्ये अखंड दिवा तेवत आहेत. आपण रोज घटाला नवीन माळ घालत आहोत. आपल्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीचं पठण चालू आहे. यासोबत आपण जी सेवा आपल्याकडून होईल, कुंकुमार्चन, महालक्ष्मी अष्टकम, ज्या सेवा आपण करत आहात याने आपली जी माता भगवती आहे ती आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदत असते. मग आता अनेकांच्या घरी सप्तमीला किंवा अष्टमीला फुलोऱ्याचा नैवेद्य अर्पण करतात. मग आता सप्तमीला करावं की अष्टमीला करावं, तर बघा मंडळी, तुमच्या घरामध्ये जर सप्तमीला जो नैवेद्य आहे तो अर्पण करत असाल तर तुम्ही सप्तमीला करा. तुमच्याकडे जर अष्टमीला नैवेद्य अर्पण करत असाल तर अष्टमीला करा. तुमच्याकडे ज्या दिवशी नैवेद्य अर्पण करतात कडाकण्याचा किंवा फुलोऱ्याचा, तो आपल्याला त्या दिवशी अर्पण करायचा आहे. अर्पण करताना आपल्याला आपल्या घरातले जे वातावरण आहे ते प्रसन्न करून घ्यायचं आहे. त्यानंतर सकाळी आपल्याला जो फुलोरा आहे सप्तमीला, तो आपल्याला फुलोरा आपण जिथे माळ रोज अर्पण करत आहोत तिथे तो अडकून द्यायचा आहे आणि संध्याकाळी तो काढून ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला सप्तमीला किंवा अष्टमीला जो फुलोरा आहे तो अर्पण करायचा आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.